चेक. हे आपल्या जागेवरती उभं राहूया आणि पुन्हा एकदा आजच्या भक्तीला आपल्या भक्तिगीताने आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. त्या पवित्र देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याच्या भक्ती मंदिरामध्ये आज त्याची भक्ती करण्याकरिता एकत्र येण्यास आपला सहाय्य करणारा तो आहे. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाला सांभाळलं, संरक्षण केलं, आपली काळजी घेतली, आपली गरज पूर्ण केली. आपल्या जाण्या येण्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर देव आपलं सहाय्य करत आहे. आज त्यासाठी त्या पवित्र देवबापाचे आभार मानूया. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन सांगतं की आभार प्रदर्शनासह आज परमेश्वराचे आभार मानित त्याच्या उपस्थितीमध्ये आपण येऊया. होय प्रभूजी, पवित्र देवबापा, आज पुन्हा या पवित्र वारी आम्ही स्वतःला तुझ्या समोर नम्र करतो. प्रभू, तुझे आभार मानतो, तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी आणि तुझ्या अद्भुत प्रेमासाठी. माझ्या देवबापा, पवित्र देवबापा, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाला सांभाळलं, आमचं संरक्षण तू केलंस, आमची काळजी तू घेतली. प्रभू, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. मागील आठवडाभर आम्हास उत्तम आरोग्य देऊन तू आशीर्वादित केलंस. पवित्र देवबापा, तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूचे या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत, आमची प्रार्थना आहे प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर. पवित्र देवबापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमची दुर्बलता, आमचा अशक्तपणा तुला माहीत आहे. तू आम्हा प्रत्येकावरती दया कर, आमची क्षमा तू कर. आणि पवित्र देवबापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याकरिता ती मोकळीकता आम्हाला तू दे. प्रभू, पवित्र देवबापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आमची प्रत्येक गरज पूर्ण केल्या जाते. परमेश्वर देवबापा, आज आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझ्या उपस्थितीने पवित्र देवबापा आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आज तुझ्या भक्तीमध्ये जी सर्व तुझी लेकरं येत आहेत प्रभूची, परमेश्वर देवबापा, त्या प्रत्येकाला तू जाणतोस. पवित्र देवबापा, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं विशेष काम तू कर.
पैतदेई बापा, जी प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशाच तू स्पर्श करून आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं येणं तू सुखरूप कर. प्रभुदेई बापा, तुझ्या लेकरांना भक्तीकरिता येण्यामध्ये परत जाण्यामध्ये सहाय्य कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू दे प्रभूचे. पवित्र देई बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत आहोत. तुझ्या उपस्थितीने आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. तुला धन्यवाद देऊन प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी. 457 नंबर गीत उपासना संगीतातून. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी. भक्ती शांती धरुणवरी, सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी. तडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी. पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मग ती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी. देवाजीच्या वात्सलतेला, उपमान जगी उपकाराला. स्मरणीची ते सगळे, प्रेमाश्रूची भाऊ फुले. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी. सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बापा विश्वनियंत्या. काय कुणाला व्हावे हे, जाणत परमेश्वर आहे. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी. तनु देवाचे मन देवाचे,
ज्याचे अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्य वरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक आमचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात बसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी परमेश्वर देई बापाची कृपा तुम्हाला आणि मला माहिती आहे ती आपल्याला पुरे आहे. परमेश्वर देव आम्हाला त्याच्या कृपेमध्ये चालवणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे आणि म्हणूनच आम्ही पुष्कळदा देवाला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पुष्कळदा आम्ही त्यामध्ये रममाण असतो, परंतु तरीही परमेश्वर देव आमचं धीराने सहन करतो कारण तो त्याची कृपा आम्हाला पुरविणारा आहे. आणि परमेश्वराची कृपा जी आज आम्हास प्राप्त झालेली आहे ती आम्हाला माहिती आहे की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती जे स्वतःचं रक्त ओतून जी खंडणी त्याने भरून दिलेली आहे त्याद्वारे ही तारणदायी कृपा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे आणि हे सर्व त्याच्या प्रीतीतून झालेलं आहे. आणि म्हणून यावेळेस सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान 555 नंबरचं हे जे गीत आहे जे आम्हाला येशूच्या प्रीतीविषयी सांगण्यास उत्तेजन देतं या गीताद्वारे यावेळेस प्रभूची स्तुती आपण करूया. मला ती वार्ता की येशू कृपावान जगियानी झाला सोडून सौख्यस्थान सांगाशी ती साधी की बाळा समजे मी कशी अपराधी मला ती आवडे येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे पाप्यास खटुनी
स्वर्गास पुढे जाया जगाला सोडना ती सांगा धीरा द्याया ते नेहमी धरणा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया. मोजस आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. सलाम. स्तोत्रसंहिता 108. हे देवा, माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्रे गाईन. ही सात्री हे विने जागृत व्हा, मी प्रभूला जागे करीन. हे परमेश्वरा, लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करील, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन. कारण तुझी दया आकाशाहून उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो, तुझा गौरव सर्व पृथ्वीवर होवो. तुझ्या प्रियजनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे एक. हे आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी उल्हास पावीन, मी शखे विभागीन व सुखेताने खोरे मोजून देईन. गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे. इफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, यहुदा माझे राजवेत्र आहे. मोवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे. आदुमावर मी आपले पायतन फेकीन. पेलेशविषयी मी जयघोष करीन. मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल? हे देवा, तू आमचा त्याग केलास ना. हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस. शत्रूंपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याने सहाय्य केवळ व्यर्थ आहे. देवाचे सहाय्य आम्ही पराक्रम करू, तोच आमचा शत्रूंना तोडवून टाकेल. देवा, आपल्या वाचल्या वचन आशीर्वाद देऊ. स्तोत्रकर्ता दावीद राजा या स्तोत्रामध्ये सहाय्याकरिता याचना करीत आहे, प्रार्थना करत आहे. परमेश्वराचं सहाय्य तो मागत आहे. परमेश्वराचं सहाय्य का बरं तो मागत आहे? कारण दाविदाला हे जाणवत आहे की परमेश्वर देव हा इस्रायलच्या यहुदाच्या सैन्यांबरोबर चालत नाहीये. दाविदाला हे वाटत आहे की आम्ही जे कमी पडत आहोत, आम्ही जे मागं हटत आहोत, किंवा जी आमची एकंदर परिस्थिती आहे ती पाहता दाविदाला असं वाटतं की परमेश्वर कदाचित आमच्या सोबत नाही, त्याने आम्हाला सोडलेलं आहे, त्याने आमचा त्याग केलेला आहे. परंतु अशाही स्थितीमध्ये दावीद राजा एक फार सुंदर त्या ठिकाणी बोलतो की हे देवा, माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्र गाईन. पहिल्या वचनात तो हे म्हणतो की माझे मन स्थिर आहे, मी गाणार, मी जीवे भावे तुझी स्तोत्रे गाणार. कोणत्या परिस्थितीमध्ये दाविदाचं मन स्थिर आहे? जेव्हा त्याला असं वाटतं की परमेश्वर त्याच्यासोबत, त्याच्या सैन्याबरोबर आहे की नाही, परमेश्वर त्यांच्यासोबत लढतोय की नाही, त्यांच्या वतीने, त्यांच्या बाजूने तो लढतोय की नाही. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला अशा प्रकारचा विचार आमच्या मनात येऊ शकतो, किंवा अशा प्रकारची आमची मनस्थिती होते की परमेश्वर आमच्यासोबत आहे की नाही, तो आमचं सहाय्य करणारा आहे की नाही, तो आमच्यासोबत चालतो की नाही. पुष्कळदा मनुष्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रियांनो, आम्हाला माहीत आहे की आमचा परमेश्वर देव याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तो आम्हाला कधीही सोडणार नाही किंवा कधीही टाकणार नाही. परमेश्वर देव हा आपल्या लोकांबरोबर नेहमी उभा राहणारा, आपल्या लोकांबरोबर चालणारा परमेश्वर आहे. दावीद संपवत असताना फार सुंदर रीतीने म्हणतो की मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे, देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू. मनुष्याचं सहाय्य केवळ व्यर्थ आहे.
आम्हाला आमच्या जीवनामध्ये पराक्रमी बनायचं असेल, आम्हाला आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी हवी असेल, आम्हाला आमच्या जीवनामध्ये उत्तम प्रकारचं यश पाहिजे असेल, तर प्रियांनो परमेश्वराचं वचन सांगते केवळ मनुष्याचं सहाय्य व्यर्थ आहे, परंतु परमेश्वराच्या सहाय्याने मनुष्य आपल्या जीवनामध्ये पराक्रम करणारा होतो. आणि म्हणून आज परमेश्वराचे आभार मानूया की परमेश्वराने आपल्याला ही खात्री दिलेली आहे, परमेश्वर देवबापाने आपल्याला ही वचने दिलेली आहे की तो आपल्या सोबत असणार आहे आणि परमेश्वर देव आम्ही या भूतलावरती असताना आमचं सहाय्य करणारा तो आमचा परमेश्वर असणार आहे. आणि म्हणून परमेश्वर देवबापाला धन्यवाद देऊया. देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. यावेळेस परमेश्वर देवबापाला एक वार पुन्हा आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाच्या नावाला आपण गौरव आणि सन्मान देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज या पवित्र वारी प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करायला देवबापांनी आपल्याला इथं आणलेले आहे. पहिलं गीत आपण गाणार आहोत, या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. त्या जगदूताराचा माझ्या येशूचा, ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा माझ्या येशूचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा. देवाचा राजाचा राजाचा माझ्या बापाचा. देवाचा राजाचा राजाचा माझ्या बापाचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आपला उद्धारक आहे, तोच आपला तारणारा आहे. यासाठी दुसरं गीत आपण गाणार आहोत उपासना संगीतमधून, गीत क्रमांक 245, पतिता ये चल सूची व्हायाला. पतिता ये चल सूची व्हायाला
येशू पदास धरी अध सिंधू मधुनी तरायाला प्रभू येशू कृपाच करी प्रभुच्या 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 धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजांचा न तुझा पदमुक्ती पदा प्रभू येशू शितीवरी आराया भगतोची समर्थ सखा अधपाशा जड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या 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 धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाचा न तुझा पदमुक्ती पदा म्हणवितो पतित सखा देई पदमुक्ती विनम्र जना म्हणून तू शरण तया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या 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 धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाचा न तुझा पदमुक्ती पदा मनुजाचा हरी अवघ्यातापा प्रणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत जुनी पापा शरणागत तारतो प्रभुच्या 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 धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाचा न तुझा पदमुक्ती पदा आपल्यासाठी बायबलमधून काही वचनं मी वाचतो. मत्तयाचा 24वा अध्याय 26 वचन. ह्यास्तव कोणी तुम्हाला म्हणतील पहा तो अरण्यात आहे तर जाऊ नका, तुम्हाला म्हणतील पहा तो आतल्या खोलीत आहे तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वीकडून निघून पश्चिमेपर्यंत चकचकात जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. तिसरं गीत आपण गाणार आहोत. नीले आसमां के पार जाएंगे मेरा येशू रहता वहाँ. आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहाँ. उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा
उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा, उसका कोई भी वादा। उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास है मेरा, ये विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास है मेरा, उसके संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। उसके संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। योहान याचा 8वा अध्याय 36 वचन सांगते, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त व्हाल। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्हाला पापांची क्षमा मिळते, आमची मुक्ती होते। चौथं गीत आपण गाणार आहोत, येशू ने हमें बचाया है पापों के जालों से। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया।
यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। मी सर्वांना विनंती करतो की सर्व आपल्या जागेवर उभे राहतील. आपण प्रार्थनेत जात असताना त्या पवित्र आत्म्याला हाक मारू आणि प्रभू येशूच्या चरणाजवळ येऊ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा,
सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए। घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा। प्रार्थना करू। हे पवित्र 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 सर्वशक्तिमान देवबाप्पा, देवबाप्पा आम्हाला तू मागील आठवड्याभर देवप्पा तू सांभाळलंस म्हणून उपकार मानतो देवप्पा। ह्या पवित्र वारी देवप्पा आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो असताना देवप्पा, देवप्पा जे काही वचन येणार आहे देवप्पा ते तू आशीर्वादित कर देवप्पा। जे लोक चर्चसाठी येत आहे देवप्पा त्यांचा प्रवास सुखरूप कर देवप्पा। तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो ऐक, आमेन। परमेश्वर देव बापाचं जे वचन आहे त्याकडे आपलं लक्ष आपण लावूया। थेसलोनिकाकरास पत्र, पहिले पत्र, थेसलोनिकाकरास पहिले पत्र अध्याय 3 आपल्या समोर आपण काढूया। आणि त्यामधून वचन 12 आणि 13 दोन वचने मी आज वाचत आहे। 12 आणि 13, तिसरा अध्याय वचन 12 आणि 13। आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो, यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत। परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत। प्रार्थना करूया। पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो तुझ्या उपस्थितीसाठी। पवित्र देव बापा, आम्ही तुझं वचन वाचलेलं आहे, त्यावरती मनन करत असताना, तुझी वचने आम्ही वाचत असताना पवित्र देव बापा तू आमचं सहाय्य कर, त्यावर मनन करण्याकरिता सहाय्य कर। विशेष करून तुझ्या वचनांच्या द्वारे जे तू आम्हास सांगू इच्छितो, जे तुला आम्हासोबत बोलायचं आहे ते समजण्याकरिता तू आमचं सहाय्य कर। तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हा प्रत्येकावरती ओत। व प्रभू, जे आम्ही सर्वजण स्वतःला
तुझ्या हातांमध्ये सोपवून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. थेसलनिकरास पहिले पत्र आणि त्याच वेळेस दुसरे पत्र, या दोनही पत्रांचा या महिन्यामध्ये आपण सोबत अभ्यास करत आहोत. पहिले पत्र आणि दुसरे पत्र असे मिळून एकंदर 8 अध्याय आपल्याला पाहायला मिळतात आणि या 8ही अध्यायांचा जो सार आहे, या 8ही अध्यायांमध्ये आम्हाला काय शिकायला मिळतं याविषयी मी तुम्हाला मागच्या रविवारी सांगितलेलं आहे. मागच्या रविवारी आपण थैसलनिका मंडळीची ओळख आपण करून घेतली. ही जी मंडळी आहे थैसलनिका येथील, ही मंडळी कशी आहे या मंडळीची ओळख आपण मागच्या रविवारी करून घेतली. आणि या मंडळीची ओळख करून घेत असताना प्रामुख्याने या थैसलनिका येथील मंडळीची जमेची बाजू काय आहे, तिचं सामर्थ्य काय आहे याकडं आपण लक्ष दिलं. त्याचबरोबर या मंडळीमध्ये काय अशक्तपणा आहे, काय त्यांच्या उणीवा आहेत यावरती देखील आपण लक्ष दिलं. ह्या मंडळीच्या दोन्ही बाजू, तिची पॉझिटिव्ह बाजू आणि तिची निगेटिव्ह बाजू, या दोनही बाजूंचा विचार केल्यानंतर आज वर्तमान मंडळीबरोबर या मंडळीशी तुलना करत असताना आम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्यावरती आपण मागच्या रविवारी लक्ष दिलेलं आहे. आज जी वचने मी तुम्हासाठी वाचलेली आहेत 12 आणि 13, या 2 वचनांमधून जो विषय आज आपल्या समोर असणार आहे तो म्हणजे ख्रिस्ती मंडळीचे वर्तमान कार्य व भविष्यातील आशा. काय आहे आपलं प्रतीक? ख्रिस्ती मंडळीचे वर्तमान मधील कार्य आणि भविष्यातील आशा. आता या एका विषयामध्ये 2 विषय गुंतलेले आहेत. वर्तमान कार्य, प्रेझेंटमध्ये मंडळीला काय काम करायचं आहे ते या विषयामध्ये आहे, आणि वर्तमानमध्ये काम करत असताना भविष्यामध्ये आम्हाकरिता जी आशा आहे ती देखील. या दोनही गोष्टी या एका विषयामध्ये आपल्याला दिसून येतील. आम्हाला माहिती आहे की प्रत्येक मनुष्य जो आहे हा वर्तमानमध्ये जगत असतो, प्रेझेंटमध्ये. आज काय आहे, आजचा दिवस म्हणजे काय आहे आमच्यासाठी? वर्तमान आहे. कालचा गेलेला दिवस तो पास्ट झाला, तो भूतकाळ झाला. मनुष्य भूतकाळामध्ये जगत नाही. पुष्कळदा काही लोक विचारांमध्ये असतात, भूतकाळातील विचार आपल्या मनामध्ये घेऊन वर्तमानमध्ये चालण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु मनुष्य जगतो तो वर्तमानमध्ये. उद्याचा दिवस हा आमच्यासाठी भविष्य काळ आहे. उद्याच्या दिवसाबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही किंवा त्या संदर्भात आम्हाला काही सांगता येत नाही. प्रत्येक मनुष्य जो वर्तमानमध्ये जगत असतो तो अधिक चांगल्या भविष्याकरिता प्रयत्न देखील करत असतो. जो मनुष्य वर्तमानमध्ये जगत आहे, जो प्रत्येक मनुष्य वर्तमानमध्ये जगत आहे तो अधिक चांगल्या भविष्याकरिता प्रयत्न करत असतो. आज मनुष्य खूप कष्ट करतो, खूप श्रम करतो. कशासाठी? की आमचा उद्याचा दिवस आजच्यापेक्षा अधिक चांगला असावा. आमची लेकरं यांना उद्याचा दिवस अधिक चांगला त्यांना प्राप्त व्हावा. पुष्कळदा आम्हाला माहिती आहे की वर्तमान काळामध्ये मनुष्याची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारलेली आहे, परंतु जर आम्ही आमच्या पूर्वजांकडे बघितलं, जर आम्ही भूतकाळाकडे बघितलं तर आम्हाला माहिती आहे की किती हलाखीच्या परिस्थितीमधून, किती कठीण परिस्थितीमधून आमचे पूर्वज जे आहेत, आमची वडीलधारी जी मंडळी आहे त्यांनी किती कठीण दिवस पाहिलेत. आज तुमची आणि माझी आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारलेली आहे, त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानावेत. परंतु आपल्या प्रत्येकाला असं वाटतं ना की भविष्य याहीपेक्षा चांगलं असावं. आज तर चांगलं होतच, परंतु प्रत्येकाला असं वाटतं की भविष्य हे याहीपेक्षा चांगलं असावं. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य जो आहे तो कष्ट करतो, श्रम करतो, धावपळ करतो. त्याला जे काही त्याच्या
चांगल्या भविष्यासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न तो करत असतो. मंडळीच्या संदर्भात जर ही बाब आम्ही लक्षात घेतली, जर ह्याच गोष्टीचं मंडळीच्या संदर्भात आम्ही लागूकरण करण्याचा प्रयत्न केला तर ते देखील आमच्यासाठी फार आशीर्वादाचं होऊ शकतं. कारण ख्रिस्ताची मंडळी ही वर्तमान काळामध्ये या मंडळीने काय करायला पाहिजे आणि या मंडळीचा भविष्यकाळ काय असणार आहे, प्रियांनो, याचा विचार करणे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जगाच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही विचार करतो, जगाच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही विचार करतो, प्रियांनो, आम्हाला माहीत आहे की जे लोक दूरचा विचार करत नाही, जे लोक पुढचा विचार करत नाहीत, ते काही काळ चालल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची वाढ खुंटून गेलेली असते, थांबून गेलेले असतात. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की पुष्कळदा आपल्यावरती, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांवरती किंवा ख्रिस्ती मंडळांकडे पाहत असताना नेहमी हा आरोप केला जातो की तुमचं तर धर्मांतर झालेलं आहे, तुम्ही तर कन्वर्ट झालेले आहात. पुष्कळदा असं सांगितलं जातं की हा ख्रिस्ती धर्म जो आहे हा परदेशातून आलेला आहे. परदेशांमधल्या मंडळांची स्थिती माहिती आहे काय झालेली आहे? चर्चेस खाली झालेले आहेत. त्या चर्चेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर पुष्कळदा तुम्हाला लेकरं, तरुण मंडळी त्या ठिकाणी दिसणार नाही. काही वयोवृद्ध मंडळी फक्त त्या ठिकाणी दिसते. आणि ज्या चर्चेसमधली वयोवृद्ध मंडळी देखील संपलेली आहे, जे चर्चेस खाली पडलेले आहेत, आज ते चर्चेस वेगवेगळ्या मॉलमध्ये, वेगवेगळ्या धार्मिक स्थळांमध्ये, तुम्हाला नवल वाटेल, इतर धार्मिक स्थळांमध्ये ते रूपांतरित झालेले आहेत. जेव्हा मंडळी आपल्या भविष्याकरिता विचार करत नाही, प्रियांनो, पुष्कळदा आम्ही अडचणीमध्ये येतो. आम्हाला, मी जगाच्या दृष्टीने, प्रस्तावनेमध्ये मी जगाच्या दृष्टीने सध्या बोलतोय, आम्हाला जर असं वाटतं की ही मंडळी भविष्यामध्ये देखील वाढत राहायला पाहिजे, ही मंडळी भविष्यामध्ये देखील देवाचं कार्य, देवाचं राज्य याकरिता झटत राहायला पाहिजे, तर आज या वर्तमान काळामध्ये आम्हाला प्रयत्न करावे लागतात. आम्हाला आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये प्रयत्न करावे लागतात. आम्हाला आमच्या तरुण लेकरांच्या जीवनामध्ये प्रयत्न करावे लागतात. त्यांना या प्रकारे आम्हाला तयार करावं लागतं, त्यांना या प्रकारे आम्हाला घडवावं लागतं की जेव्हा मंडळीतली वयोवृद्ध मंडळी जेव्हा शारीरिक दृष्टीने अशक्त झालेली आहे, जेव्हा ती धावपळ करू शकत नाही, त्यांच्या जागेवरती तरुण मंडळी जी आहे ती त्या ठिकाणी ख्रिस्ताचं कार्य पुढं घेऊन जाईल. ह्या प्रकारे मंडळीला भविष्याचा दृष्टिकोन देखील ठेवणं फार गरजेचं आहे. मी आज आणि माझ्या पुरता जर मी विचार करू लागलो तर कदाचित आम्ही आमच्या मंडळीचा जो भविष्यकाळ आहे त्या संदर्भात आम्ही फार चांगली अपेक्षा करू शकणार नाही. ख्रिस्ताची मंडळीचं वर्तमान कार्य आणि भविष्यातील तिची जी आशा आहे हा आपला विषय आहे. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही वर्तमान कार्य, आज थोडक्यामध्ये मी तुमच्यासोबत बोलणार आहे कारण दोनच गोष्टी आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत. मंडळीचं वर्तमान कार्य काय आहे. आता आम्ही ज्यावेळेस भूतकाळाकडे पाहणार, या 10 नोव्हेंबरला आपली मंडळी कितवा वर्धापन दिन सेलिब्रेट करणार आहे? मी मागच्याही वेळेस विचारलं, मी वारंवार हा प्रश्न यासाठी विचारतोय की कोणीतरी योग्य उत्तर त्या ठिकाणी द्यावं. 136 वर्ष मंडळीला पूर्ण होतात. 136 वर्ष. गेलेली 136 वर्ष आमचा या मंडळीचा भूतकाळ झाला, इतिहास तो आहे. या इतिहासामधून आम्हाला पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. परंतु आज
वर्तमान काळामध्ये ख्रिस्ती मंडळीचं कार्य काय आहे? वर्तमानमध्ये ख्रिस्ती मंडळीचं कार्य काय आहे? काय उत्तर असेल आपलं? सुवार्ता प्रसार करणे. आणखीन काय कार्य आहे का आणखीन काही कार्य? वर्तमानमध्ये तुम्हाला विषय तर समजला ना? फार कठीण चाललाय का? मी ज्यावेळेस मंडळी हा शब्द वापरतो त्यावेळेस पुरुष, स्त्रिया, लहान लेकरं, तरुण मंडळी, वयोवृद्ध सर्व त्यामध्ये आलेले. ती प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये आलेली आहे की जिने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. ती प्रत्येक जण आहे. मग मी मंडळी आहे, मी मंडळीचा एक भाग आहे, ख्रिस्ताच्या शरीराचा मी अवयव आहे. वर्तमानमध्ये माझं काम काय आहे? एक उत्तर आपल्याला मिळालं, सुवार्ता प्रसार करणे. बरोबर आहे उत्तर. परंतु आणखीन थोडंसं त्यामध्ये आपल्याला खोल जायला पाहिजे. मंडळीचं वर्तमान कार्य हे आहे जे आम्ही वचन 12 मध्ये वाचलेलं आहे. काय म्हणतो पौल वचन 12 मध्ये? तो असं म्हणतो, आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. मंडळीचं वर्तमान कार्य काय माहिती आहे? प्रीती करणे. सुवार्ता प्रसार, मला माहित आहे की सुवार्ता प्रसार हे उत्तर येणारच आहे. अजूनही काही उत्तर मला अपेक्षित होते, परंतु मंडळीचं मुख्य कार्य वर्तमानमधील आज मंडळीचं मुख्य कार्य आहे प्रीती करणे, एकमेकांवर आणि सर्वांवरती प्रीती करणे. कदाचित काही गोष्टी ज्यावेळेस आम्ही ऐकतो किंवा ज्यावेळेस त्या आमच्या समोर येतात, आमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतात की हे कसं? कारण आम्ही आतापर्यंत हेच ऐकत आलेलो आहोत की मंडळी जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्यासाठी आहे. बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली महान आज्ञा तीच आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. परंतु प्रियांनो, जर आमच्या ठाई प्रीती करणारं अंतःकरण नाही तर आम्ही प्रभावी सुवार्ता प्रसार देखील करू शकत नाही. सुवार्ता प्रसार करण्यासाठी कशाची गरज आहे माहिती आहे का? आम्हाला जी हरवलेली आत्मे आहेत ना, त्या आत्म्यांसाठीची कळकळ आम्हाला पाहिजे. ज्या मंडळीला हरवलेल्या आत्म्यांची कळकळ नाही, ज्या मंडळीला ख्रिस्ताचं ते प्रेम किंवा ख्रिस्ताची जी प्रीती आहे ती जर नाही, तर मंडळी ही सुवार्ता प्रसार देखील त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि म्हणून मंडळीचं वर्तमान कार्य हे आहे की आम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. एकमेकांवरती. संपूर्ण नियमशास्त्राचा सार काय आहे? सुवार्ता प्रसार करणे हा संपूर्ण नियमशास्त्राचा सार आहे. काय आहे संपूर्ण नियमशास्त्राचा सार? प्रीती करणे. ज्याच्या ठाई प्रीती नाही तो देवाला ओळखतो का? जर मंडळी प्रीती करत नाही तर ती देवाला ओळखत नाही. आम्हाला माहित झालेलं आहे येशू कोण आहे, परंतु जर आमच्या ठाई प्रीती नाही तर आमच्या जीवनामध्ये त्या ख्रिस्ताचा अनुभवच नाही. प्रीती हे मंडळीचं वर्तमान मधील सर्वात मोठं कार्य आहे. ती म्हणजे एकमेकांवर आणि सर्वांवरती प्रीती करणे. आता आम्ही सुवार्ता प्रसार करतो. काय करतो सुवार्ता प्रसारामध्ये? काय सांगतो लोकांना? प्रभू येशू ख्रिस्ताचं तारण. ठीक आहे. तारणाचं जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं ते कोणत्या अंतःकरणाने केलं? प्रीतीने त्याने केलं.
मनुष्याकरिता जो तारणाचा मार्ग मोकळा झालेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची जी सुवार्ता आज आम्हाला प्राप्त झालेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी कृपा आज आम्हाला प्राप्त झालेली आहे, हे सर्व देवाने जगावर एवढी प्रीती केली, यामधून ती आम्हाला प्राप्त झालेली आहे प्रियांनो. आणि म्हणून मी वारंवार या गोष्टीवरती भर देत आहे की मंडळीचं वर्तमान कार्य जे आहे ते प्रीती करणे यामध्येच आहे. आत्म्यांची कळकळ प्रीतीशिवाय आम्हाला जाणवू शकत नाही. तुम्हाला माहित असेल, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या भूतलावरती सेवा करत होता त्यावेळेस लोकांकडे पाहून त्याला कळवळा येत होता. तो कळवळा आम्हाला पाहिजे. सुवार्ता प्रसार करायचा आहे तर तो कळवळा पाहिजे, आत्म्यांसाठीची ती कळकळ पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आम्ही सुवार्ता प्रसार आमच्या जीवनामधून करू शकतो. तुम्ही पावलाचं जीवन पहा, मंडळांकरिता पावलाची काळजी पहा, त्याची कळकळ पहा, मंडळांकरिता या सुवार्ता प्रसाराच्या कार्याकरिता पावलाने सहन केलेला छळ पहा. हे सर्व जे पाऊल करतोय कारण त्याचं अंतःकरण ख्रिस्ताच्या त्या प्रीतीने भरलेलं आहे आणि तीच प्रीती ही सर्वांना, तीच सुवार्ता सर्वांना द्यावी ही पावलाची कळकळ आहे. प्रियांनो, जर तुम्ही रोमकरास पत्र वाचलं, मला असं वाटतं 15व्या अध्यायामध्ये पाऊल या गोष्टीचा उल्लेख करतो की जिथं आधीच पाया घातलेला आहे अशा ठिकाणी नव्हे, तर ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव, त्याची सुवार्ता पोहोचलेली नाहीये, त्या ठिकाणी जाऊन पाऊल म्हणतो की मला त्यांना सांगायला पाहिजे, त्यांना सांगण्याची हौस मला आहे. आणि म्हणूनच पावलाने ज्या सुवार्ता फेऱ्या काढल्यात, या सुवार्ता फेऱ्यांमागचा उद्देश काय होता की पावलाला त्या लोकांपर्यंत पोहोचायचं होतं ज्यांना ख्रिस्ताचं नाव माहीत नाही, ज्यांना ख्रिस्ताची सुवार्ता माहीत नाही, ज्यांना ख्रिस्ताचं प्रेम अजूनही प्राप्त झालेलं नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीशिवाय प्रियांनो, प्रीतीने भरलेल्या अंतःकरणाशिवाय आम्ही सुवार्ता प्रसार करू शकत नाही, आम्ही देवाची सेवा करू शकत नाही. देवाची सेवा करायला पाहिजे तर आम्हाला पहिल्याने आमचं अंतःकरण जे आहे ना ते प्रीतीने भरलेलंच आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. आम्हाला माहिती आहे की प्रीतीशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. ही प्रीती जी आमची ओळख आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांची ओळख यावरून सांगितली का की जर तुम्ही एखाद्याला सुवार्ता प्रसार करताना पाहिलं तर त्यावरून ओळखा की तो माझा शिष्य आहे. त्यावरून ओळखायला सांगितलं का? किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलं का की जर तुम्ही एखाद्याला फार मोठमोठे संदेश देताना पाहाल तेव्हा ओळखा की तो माझा शिष्य आहे, असं म्हटलं का प्रभू येशू ख्रिस्ताने? प्रभू येशू ख्रिस्ताने हे म्हटलं का की एखादा ज्याच्याकडून फार मोठमोठे चमत्कार होत आहेत, मृत जिवंत होत आहे आणि अद्भुते घडत आहे, त्याच्याकडे पहा, म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल तो माझा शिष्य आहे, असं सांगितलं का प्रभू येशू ख्रिस्ताने? आमचं बळ, आमचं सामर्थ्य, आमचं सौंदर्य, चमत्कार, फार ज्ञान, सर्व जे काही आमचं आज आम्हाला अभिमानाचं वाटतं ते ख्रिस्त शिष्यांची ओळख प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली का? काय ओळख आहे ख्रिस्त शिष्याची? प्रीती. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ख्रिस्त शिष्याची ओळखच ही आहे प्रियांनो की ते एकमेकांवरती प्रीती करतात. कारण फार स्पष्ट आहे, पाऊल फार स्पष्ट आम्ही मागच्या महिन्यातच पाहिलं की जर माझ्या ठाई प्रीती नाही तर मी काहीच नाही. वाजणारी झांज थाळी, पाऊल म्हणतो की मी ह्याप्रमाणे आहे. जर माझ्या ठाई प्रीती नाही तर मी काहीच नाही. प्रीती ही आमची ओळख आहे प्रियांनो. आणि म्हणून मंडळीचं वर्तमान काळातील कार्य काय आहे?
एकमेकांवरती प्रीती करणे, एकमेकांवरती प्रीती करणे. वचन 13 मध्ये पौल आम्हाला आणखीन एक कारण सांगतो प्रीती संदर्भात. तेसलोनिकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि जे वचन 13 आपण वाचलं त्या वचन 13 मध्ये पौल असं म्हणतो की परमेश्वर देव काय करो, तुमच्या ठाई प्रीती वाढवून विपुल करो, यासाठी की, कशासाठी, त्याचं कारण तो आम्हाला आणखीन सांगतो, यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. प्रियांनो, एक कारण या ठिकाणी आम्हाला आणखीन पाहायला मिळतं. पौल असं म्हणतो की का तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, का तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, सर्वांवर प्रीती करावी आणि तुमच्या ठाई असणारी प्रीती वाढून विपुल व्हावी, तुम्ही प्रीतीमध्ये वाढत जावं, यासाठी की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा त्या देवपित्यासमोर त्याने आपल्याला पवित्रतेमध्ये निर्दोष ठरवावे. आपण निर्दोष असावं, पवित्रतेमध्ये निर्दोष असावं. आता थोडंसं होऊ शकतं समजायला कठीण जाईल, परंतु समजून घेण्याचा प्रयत्न करा. पवित्र ठरावं, पवित्रतेमध्ये निर्दोष ठरावं. निर्दोष ठरावं म्हणजे आमच्या ठाई कुठलाही दोष आढळून येऊ नये, आमच्या ठाई कुठलाही दोष आढळून येऊ नये. मग आता लक्षात घ्या की देवाच्या दृष्टीने अंतःकरणाची शुद्धता फार महत्वाची आहे. देवाच्या दृष्टीने अंतःकरणाची शुद्धता फार महत्वाची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांवरती आरोप करण्यात आला की हे हात न धुता काय करतात, जेवण करतात, ते विटाळवितात, अशुद्ध होतात. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, जे पोटात जातं त्याने मनुष्य अशुद्ध होतं की जे मुखातून बाहेर निघतं त्यातून त्याने मनुष्य अशुद्ध होतो. कारण मुखातून जे बाहेर निघतं ते आमच्या अंतःकरणामधून येतं. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने बऱ्याच अशा गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून प्रियांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला मगा सांगितलं की प्रीतीशिवाय आम्हाला प्रभावी सुवार्ता प्रसार करता येत नाही, त्याचप्रमाणे आणखीन मी तुम्हाला हे सांगत आहे की जे अंतःकरण प्रीतीने भरलेलं नाही किंवा ज्या अंतःकरणामध्ये प्रीतीचा अभाव आहे ते अंतःकरण किती शुद्ध आहे यावर एक फार मोठा प्रश्न आहे. यावर एक फार मोठा प्रश्न आहे. जर माझ्या अंतःकरणात प्रीती नाही तर मी कसं म्हणावं की माझं अंतःकरण शुद्ध आहे. देवाच्या दृष्टीने अंतःकरणाची शुद्धता ही फार महत्वाची आहे. याचा अर्थ हा नाही की आपण शरीराच्या शुद्धतेकडे दुर्लक्ष करावं. आपलं शरीरही देवाचं मंदिरच आहे, तेही आम्हाला शुद्ध आणि पवित्र राखायचंच आहे. परंतु हे जे शरीर आहे ना, हे मातीचं आहे, हे मातीला मिळणार आहे. परंतु आमचं अंतःकरण जे आहे ना, त्याचं विशेष रक्षण करण्याकरिता आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, जर आमच्या अंतःकरणामध्ये प्रीतीचा अभाव आहे तर कदाचित त्या ठिकाणी राग, लोभ, द्वेष, कपट अशा प्रकारच्या इतर गोष्टी असू शकतात. आणि जर अशा गोष्टी त्या अंतःकरणामध्ये आहे तर ते अंतःकरण देवाच्या दृष्टीने कधीच शुद्ध ठरणार नाही. जर माझ्या अंतःकरणामध्ये प्रीती आहे ना, तर मग राग, लोभ, द्वेष, कपट किंवा अशा प्रकारच्या इतर ज्या गोष्टी आहेत ना, त्यांना माझ्या अंतःकरणामध्ये जागा उरत नाही. माझ्या अंतःकरणामध्ये एकतर प्रकाश असेल किंवा अंधार असेल. अंधार आणि प्रकाश हे एकत्र राहू शकत नाही. मनुष्य फार चतुर आहे. आम्ही शिकून घेतलेलं आहे की कधी प्रीती करायची आणि कधी द्वेष करायचा, कधी राग करायचा.
परंतु आमचं हे जे चातुर्य आहे ना, आमची ही जी चालाकी आहे ना, ही देवासमोर चालत नाही. ती मनुष्यासमोर भलेही चालून जाईल, परंतु देवासमोर ती चालत नाही. देवाच्या दृष्टीने आमचं अंतःकरण एकतर शुद्ध आहे, प्रीतीने भरलेलं आहे, नाही तर मग ते अशुद्ध आहे. त्या ठिकाणी प्रीतीचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. प्रियांनो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. मंडळीला कोणाला पाहायला जायचं आहे? स्वर्ग, स्वर्गामध्ये असणारे ते सोन्याचे रस्ते, किंवा स्वर्गाचं जे काही आम्ही चित्र पवित्र शास्त्रातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून रंगवलेलं आहे ते पाहण्यासाठी स्वर्गात जायचं आहे, की देवाला पाहण्यासाठी स्वर्गात जायचं आहे? जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण तेच देवाला पाहतील. जे अंतःकरण प्रीतीने भरलेलं आहे तेच देवाच्या दृष्टीने शुद्ध ठरेल. आणि जे अंतःकरण शुद्ध आहे, प्रियांनो, वचन सांगतं की ते देवाला पाहतील. आणि म्हणून प्रियांनो, आज मंडळी समोर हा प्रश्न आहे की आम्हाला वर्तमान काळामध्ये काय करायचं आहे? मंडळीचं वर्तमान काळातील कार्य काय आहे? एक मंडळी म्हणून, एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आज मला काय करायचं आहे? मला देवाचं वचन वाचायचं आहे, मला रोज प्रार्थना करायची आहे, मला चर्चला जायचं आहे, मला स्वतःला शुद्ध पवित्र ठेवायचं आहे, मला सुवार्ता प्रसार करायचा आहे. होय, आम्हाला हे सर्व करायचं आहे. परंतु आम्ही हे सर्व करत असताना जर त्या ठिकाणी प्रीती नाही, जर या सर्व गोष्टी प्रीतीमधून नाही, जर आमचं अंतःकरण प्रीतीने भरलेलं नाही, तर प्रियांनो, या सर्व गोष्टी ज्या आहेत या व्यर्थ ठरू शकतात. या सर्व गोष्टी व्यर्थ ठरू शकतात. आणि म्हणून प्रियांनो, मंडळीचं वर्तमान कार्य हे आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. पाऊल म्हणतो की जशी आम्ही तुमच्यावरती प्रीती केली, जशी मी तुमच्यावरती प्रीती केली, तशीच तुम्ही एकमेकांवर आणि सर्वांवर प्रीती करा. आणि देव तुमच्या ठाई असणारी ही जी प्रीती आहे ती वाढवून विपुल करो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. मंडळीचं वर्तमान कार्य जे आहे प्रियांनो, ते एकमेकांवर प्रीती करणे आहे. या प्रकारे आम्ही स्वतःला भविष्याकरिता तयार करू शकतो. या प्रकारे आम्ही स्वतःला भविष्याकरिता तयार करू शकतो. कारण मंडळीची भविष्यातील जी आशा आहे ती काय आहे? मंडळीची भविष्यातील आशा काय आहे? काही उत्तर? काही उत्तर? अरे, उत्तर तर सोपं आहे. असा विचार करू नका की तुम्ही सांगितलं तर मी काहीतरी वेगळं सांगेल. मंडळीची भविष्यातील एकच आशा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुन्हा येणे. आणि आम्हाला मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी त्याच्याबरोबर असणे, ही मंडळीची भविष्यातील आशा आहे. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू आपल्या सर्व वैभवात सर्व पवित्र जनांसह येणार आहे. तो येणार आहे आणि आम्हाला त्याविषयी तयार असायला पाहिजे. पाऊल या 13व्या वचनामध्ये तेच म्हणतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व पवित्र जनांसह परत येईल, तेव्हा आम्ही पवित्रतेमध्ये निर्दोष त्या ठिकाणी असायला पाहिजे. आमची अंतःकरणे स्थिर करणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. मंडळीची भविष्यातील आशा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं परत येणं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या परत येण्याविषयी प्रियांनो, भूतकाळामध्ये पुष्कळशा घडामोडी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. केवळ भूतकाळच नाही, वर्तमान काळामध्ये देखील. वर्तमान काळामध्ये देखील भूतकाळामध्ये ज्यावेळेस तुम्ही मंडळीचा इतिहास वाचताना तुम्हाला दिसून येईल की अक्षरशः स्वर्गाची तिकिटे विकल्या गेलेली आहेत. हे कोणी वाचलं का इतिहासामध्ये?
इतिहासात कोणी वाचलं? स्वर्गात जाण्याचं तिकीट लोकांनी विकत घेतलेलं. तुम्ही मंडळीचा इतिहास वाचा, तुम्हाला कळेल की हे सांगितलं गेलं प्रभू येशू ख्रिस्त या दिवसाला या घटकेला या पर्वतावरती येणार आहेत. लोक अक्षरशः त्या पर्वतावरती जाऊन उभे राहिलेत. आता प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. थेसलोनिका ही जी मंडळी आहे प्रियांनो, या मंडळीतही मी तुम्हाला मागच्या रविवारी थोडक्यामध्ये सांगितलं की या मंडळीतही गैरसमज निर्माण झाला होता, गोंधळ निर्माण झाला होता. त्यांना असं वाटत होतं की आता प्रभू येशू ख्रिस्त आलाच आहे. काही जणांनी आपलं काम करण्याचं बंद केलं. का कष्ट करायचे, माझ्याकडे जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे, प्रभू येशू ख्रिस्त मला घ्यायला येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासंबंधाने मंडळी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार, गैरसमज आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने फार स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही कोणी तर तुम्हाला म्हणेल की तो इथं आहे, तो तिथं आहे, कारण वर्तमान काळातही बरेच लोक फिरतायत हे सांगत की तो चायनामध्ये आलेला आहे. वर्तमान काळातही प्रचार चालू आहे की प्रभू येशू ख्रिस्त चायनामध्ये आलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज वर्तमान काळातही प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासंदर्भात आम्हाला दिसून येतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की तुम्ही फसू नका, तुम्ही फसू नका, कारण तो दिवस कसा येणार आहे, जशी वीज अचानक एका बाजूनी येते आणि दुसऱ्या बाजूला निघून जाते त्याप्रमाणे तो दिवस असणार आहे. प्रभू म्हणतो की तो दिवस अगदी त्या चोरासारखा येणार आहे. पण तो ज्यावेळेस आम्ही दुसरं पत्र वाचतो थेसलोनिकाचं, त्यामध्ये पौल स्पष्ट म्हणतो की तो दिवस कोणालाही ठाऊक नाही, परंतु तुम्ही अंधारात देखील नाही. प्रभूच्या येण्यासंबंधाने तुम्ही अंधारात देखील नाही. आम्हाला माहीत आहे की तो येणार आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचे टप्पे किंवा प्रभू येशू ख्रिस्त येण्याची चिन्हे हा आपला विषय नाही, कारण तो वेगळा विषय, तो फार खोल विषय. आपला विषय काय आहे? मंडळीची भविष्यातील जी आशा आहे प्रियांनो, तो आपला मुख्य विषय आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आशेसंबंधात बोलतो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा परत येतो त्यावेळेला काय होतं प्रियांनो? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हा परत येतो त्यावेळेस काय होतं? दुःख, क्लेश, भय या सर्व गोष्टी नाहीशा होतात. आज स्वतःला विचारा बरं, माझ्या मनात किती चिंता आहे, माझ्या मनात किती काळजी आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची भीती माझ्या मनामध्ये आहे. मला असं वाटतं या ठिकाणी असा एकही व्यक्ती नाही की जो म्हणेल माझ्या अंतःकरणात तर असं काहीच नाही. मनुष्य मंडळी जेव्हा या जगामध्ये आहे तेव्हा दुःख, क्लेश, भय, संकट, आजार, त्रास या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहे. परंतु प्रियांनो, आम्हाला माहीत आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला येणार आहे, ही आमची आशा आहे. आणि ज्यावेळेस तो येतो ना, या सर्व गोष्टी नाहीशा होऊन जातात, या सर्व गोष्टी नाहीशा होऊन जातात प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला असं म्हणता येईल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या परत येण्याची जी आशा आहे आम्हाला, ती आशा आज आमचा फार मोठा धीर पण आहे. आम्हाला त्याद्वारे फार मोठं संयम, फार मोठं सामर्थ्य देखील आम्हाला त्यामधून प्राप्त होतं. प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आम्हाला पूर्णता लाभेल. मी आशेसंदर्भात बोलत आहे. उणीवा तर दूर होऊनच जातील, परंतु त्याचबरोबर पूर्णता त्या ठिकाणी आम्हाला लाभणार आहे. पूर्णता. आज आम्हाला सर्व कळतं का? सर्व ज्ञान आम्हाला आहे का? आम्ही परिपूर्ण आहोत काय? कोणीच नाही. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल आम्ही परिपूर्ण केल्या जाऊ. ती पूर्णता आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा परत येईल प्रतिफळ आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. मागच्या रविवारी देखील मी तुम्हाला सांगितलं, प्रतिफळ आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि ही
मंडळीची आशा आहे. आज कदाचित मंडळीला त्रास आहे, विरोध आहे, छळ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक अपमान, त्रास, पुष्कळ काही आज कदाचित मंडळीला सहन करावं लागत आहे. परंतु आम्हाला माहिती आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा येणार आहे आणि या सर्व गोष्टींना तो नाहीसं करेल. ती पूर्णता आम्हाला प्राप्त होईल, ते प्रतिफळ आम्हाला त्या ख्रिस्ताकडून प्राप्त होईल प्रियांनो. आणि म्हणून प्रभू येशूच्या तारणाचं जे कार्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जे तारणाचं कार्य केलेलं आहे प्रियांनो, त्या कार्याचा कळस जो आहे ना, तो त्याच्याबरोबर स्वर्गात राहण्यामध्ये आहे. समजलं का हे वाक्य? हे वाक्य कळालं का? की प्रभू येशू ख्रिस्ताने जे आमचं तारण केलेलं आहे, या तारणाचा कळस जो आहे ना, तो जो सर्वात उंच बिंदू आहे ना, तो कशात आहे? प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये राहण्यामध्ये. त्याने स्वतः म्हटलेलं आहे की जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावं, जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावं. आणि ही मंडळीची भविष्यातील आशा आहे की तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरिता परत येणार आहे आणि आम्ही त्याच्याबरोबर त्या ठिकाणी असणार आहोत. मग या प्रियांनो, यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि आज ज्या दोन गोष्टी, जे दोन विचार मी तुमच्या समोर ठेवलेत, वर्तमान काळातील आमचं कार्य आणि भविष्यातील आशा, आज या दोघांसंबंधाने आमची अवस्था काय आहे, आमची परिस्थिती काय आहे, आमची परिस्थिती काय आहे. मंडळीचं वर्तमानमधील कार्य आहे प्रीती करणे. आज आम्ही स्वतःला प्रश्न करूया की मी प्रीती करत आहे काय? मी स्वतःला हा प्रश्न करावा, काय मी मला पाहिजे तेव्हा प्रीती करतो आणि पाहिजे तेव्हा द्वेष करतो? जर माझ्या ठाई प्रीती नाही तर मी देवाला ओळखत नाही. आज आम्हाला आमच्या स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की मी वर्तमानमधील माझं कार्य करीत आहे काय? तुम्ही एकमेकांवर आणि सर्वांवर प्रीती करा, ती वाढत राहो, ती वाढून विपुल हो. ही प्रार्थना पाऊल थेसलोनिका मंडळीसाठी करतो. आज तीच प्रार्थना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे की आम्ही एकमेकांवर आणि सर्वांवर प्रीती करावी आणि त्या प्रीतीमध्ये आम्ही वाढत जावं. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गात जायचं आहे. तो आम्हाला घ्यायला येणार आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज असायला पाहिजे, आम्ही तयारीत असायला पाहिजे. परंतु जर माझ्या ठाई प्रीती नाही तर मी स्वतःची तयारी करू शकत नाही. जर माझ्या अंतःकरणात प्रीती नाही तर मी देवाला पाहू शकत नाही, मी देवाला ओळखत नाही. जर मी देवाला ओळखत नाही तर मी त्याच्याबरोबर कसा घेतला जाणार? आज आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनांमधून आम्हाला हे सांत्वन देतो की माझ्या लेकरांनो, या जगामधील तुमचे क्लेश, तुमचे दुःख, तुमचे आजार, तुमची संकट हे मला माहीत आहे आणि मी येत आहे. ती सर्व नाहीशी करून तुम्हाला तो स्वर्गीय आनंद देण्याकरिता. होय पवित्र देव बापा, आज आम्ही तुला तीच विनंती करतो. या जगातील आमची सर्व दुःख त्या स्वर्गीय आनंदासमोर गळून पडू दे प्रभू. आमचं अंतःकरण देव बापा तुझ्या प्रीतीने तू भरून काढ.
ज्याद्वारे पवित्र देई बापा आम्ही स्वतःला तुझ्याकरिता सज्ज करू शकणार, आम्ही स्वतःची तयारी करू शकणार, त्याकरिता पवित्र देई बापा तू आमचं सहाय्य कर. पवित्र देई बापा त्याकरिता तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. होय पवित्र देई बापा, ही मंडळी पवित्र देई बापा जेव्हा भविष्याची आशा आम्हाला आहे, आम्ही वर्तमानमध्ये जे आमचं कार्य आहे ते आम्ही करत राहणार, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, नाही जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.